सर्वजण येथे विज्ञान दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. याच विज्ञान दिनानिमित्त आज मी आपल्या शरीरातील डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजेच पचन संस्था कशा पद्धतीने कार्य करत असते याची थोडक्यात माहिती सांगणार आहे. When we eat food, the process of digestion starts from the body. जेव्हा आपण तोंडामध्ये अन्न घेतो तेव्हापासूनच आपल्या शरीरातील पचन क्रियेस सुरुवात होते. द मेन पार्ट ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम, माउथ, इसोफॅगस, स्मॉल अँड लार्ज इंटेस्टाईन अँड स्टमक. पोट, तोंड, लहान व मोठे आतडे त्याचबरोबर अन्ननलिका हे यामध्ये मुख्य कार्य करत असते. In mouth, food is chewed into small pieces and mixed with saliva. Then it is transferred to the stomach with the help of salivary gland. In stomach, food is mixed with digestive juice and it's transferred to the small intestine. Small intestine is absorbed the useful materials and this removal part goes to the large intestine. Finally, large intestine are harmful materials are given throughout the body with the help of एक्सक्रेटरी सिस्टीम. जेव्हा आपण तोंडामध्ये अन्न घेतो तेव्हा त्याच्यामध्ये लाळ मिसळली जाते. त्यानंतर लाळ ग्रंथीद्वारे ते अन्न आपल्या पोटामध्ये जाते. पोटामध्ये ते अन्न घुसळले जाते व त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाचक रस तयार होतात. त्यानंतर त्या राहिलेला भाग हा छोट्या आतड्यांमध्ये पाठवला जातो. छोटे आतडे काम करत असते, त्याच्यातील युजफुल मटेरियल शोषून घेत असते. त्याच्यानंतर राहिलेला भाग हा मोठ्या आतड्यांमध्ये पाठवला जातो. मोठे आतडे नको असलेले तसेच टाकाऊ पदार्थ उत्सर्जन संस्थेच्या द्वारे बाहेर फेकले जातात. हाऊ कीप डायजेस्टिव्ह सिस्टीम बी हेल्दी. डू इट फूड ऑन टाइम. वेळेवरचे जेवण करावे. डू रेग्युलर एक्सरसाइज. नियमित व्यायाम करावा. डू नॉट इट ऑइली फूड ऑर जंक फूड. बाहेरचे पदार्थ किंवा तेलकट पदार्थ खाणे टाळावे. आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टूड द फंक्शन ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. थँक यू अँड वन्स अगेन हॅपी सायन्स.